श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्यावेळेला कलियुगाची सुरुवात झाली म्हणजे भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले आणि ते निजधामाला गेले याची संधी साधून कलीनं ह्या पृथ्वीवरती प्रवेश केला आणि कलियुग सुरुवात झाली। कलीचं साम्राज्य सगळ्या पृथ्वीवरती पसरलं आणि कलीचं साम्राज्य पसरल्यानंतर काय झालं तर जे धर्माचे मुख्य ज्यांच्या आधारावरती धर्म उभा आहे ते म्हणजे सत्य, दया, पावित्र्य आणि धर्माचरण आपलं जे आचरण आहे ते लोकांनी धर्माविरुद्ध करायला सुरुवात केली। अशा गोष्टी व्हायला लागल्या आणि त्या काळामध्ये देवर्षी नारद एकदा त्रैलोक्यामध्ये भ्रमण करता करता पृथ्वीवरती आले। त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली पण त्यांना अतीव दुःख झालं, कारण आत्तापर्यंत त्यांना जे समाधान या तीर्थक्षेत्रावरती फिरल्यामुळे मिळत होतं, तीर्थक्षेत्राच्या दर्शनानं जे समाधान मिळत होतं ते समाधान आता मिळेन असं झालं। आणि त्यातल्या त्यात ते जेव्हा यमुनेच्या काठावरती आले त्यावेळेला जरा त्यांच्या मनाला प्रसन्नता लावली। परंतु नारदांनी तिथे एक विचित्र गोष्ट पाहिली। त्या यमुनेच्या तीरावरती एक एक स्त्री बसली आहे आणि तिच्या मांडीवरती दोन वृद्ध झोपले। नारदांना लक्षात येईना, तिच्या आजूबाजूला सुद्धा अनेक स्त्रिया होत्या। नारदांना लक्षात येईना हा काय प्रकार आहे। तेव्हा नारद त्या स्त्रीपाशी गेले। त्या स्त्रीनं देवर्षी नारदांना हाक मारली आणि म्हणाले तुम्हीच केवळ माझं दुःख दूर करू शकता। म्हणून नारद तिच्याजवळ गेले तर तिच्या मांडीवरती दोन वृद्ध पुरुष झोपलेत। ती साधारणपणे तरुण दिसायला आणि आता काही काळामध्ये गतप्राण होतील, अगदी ज्यांचा काही शेवटच्या घटका राहिल्यात असे दोन वृद्ध त्या स्त्रीच्या मांडीवरती झोपलेले। नारदांनी विचारलं की बाई तू कोण आहेस आणि हे दोन पुरुष तुझ्या मांडीवरती बसले झोपलेत ते कोण आहेत। तेव्हा ती स्त्री सांगते नारदा देवर्षी माझं नाव भक्ती आहे आणि हे दोन माझे पुत्र आहेत। एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य। तेव्हा नारदांनी विचारलं खरं तर उलटं असायला पाहिजे, म्हणजे माता वृद्ध आणि पुत्र तरुण असायला पाहिजे, परंतु आत्ता तुझ्याकडे पाहिल्यानंतर तू तरुण आणि तुझे पुत्र वृद्ध असं कशामुळे झालं। तेव्हा ती सांगते नारदा हा कलियुगाचा प्रभाव आहे। कलियुगामध्ये भक्ती ही काही प्रमाणामध्ये शिल्लक आहे, परंतु त्या भक्तीला जी ज्ञानाची आणि वैराग्याची जोड लागते ती ह्या कलीच्या प्रभावामुळे हळूहळू लोप पावली आणि त्याच्यामुळे हे जे माझे दोन पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य यांना वृद्धावस्था प्राप्त झाली। तेव्हा आता तुम्ही काहीतरी उपाय सांगा की ज्याच्यामुळे हे पुन्हा चिरतरुण होतील। नारदांनी त्या पुत्रांना उठवण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले। गीतेचा पाठ केला, वेदाचे काही मंत्र त्याचा जयघोष केला। ज्ञान आणि वैराग्यांना उठवण्यासाठी देवर्षी नारद प्रयत्नांची पराकाष्ठा करताय, पण तरी सुद्धा त्यांना यश येत नाही। केवळ एखादा आजारी मनुष्य आहे तो अगदी ज्याला अनेक वेळा हाका मारल्यानंतर जेव्हा फक्त डोळे उघडतो किंवा आपल्याकडे बघून असा उच्चार करतो त्या पद्धतीचं त्यांनी वर्तन केलं। नारदांना अतीव दुःख झालंय आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली
सत्कर्म करा सत्कर्म. नारद विचार करतायत की मी आत्तापर्यंत जे केलंय ना ते सगळं सत्कर्मातच मोडत आहे. म्हणजे गीतेचा पाठ केला, वेदांचे जयघोष केले, काही मंत्र म्हटले, हे सगळी सत्कर्म आहेत. मग असं कुठलं वेगळं सत्कर्म मला करायला पाहिजे की ज्याच्या योगे हे ज्ञान आणि वैराग्य दोन जण जे आहेत ते पुन्हा चिरतरुण होतील, पुन्हा तरुण होतील. आणि असेच नारद उद्विग्न आहेत. त्यांना ह्या सत्कर्म करा ह्या आकाशवाणीचं कोडं काही उलगडत नाही. आणि फिरता फिरता योगायोगानं त्यांची गाठ सनत कुमारांशी पडली. अवधूत अवस्थेमध्ये आहेत, अत्यंत ज्ञानी आहेत सनत कुमार, परंतु 4 वर्ष 5 वर्षाचं बालक वाटावं अशा परिस्थितीमध्ये फिरतायत. आणि देवर्षी नारदांनी त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांना सांगितलं की सत्कर्म करा याचा मला काही बोध होत नाही, तेव्हा आपण ज्ञानी आहात, हा बोध आपण करून द्या. तेव्हा ते ऋषी म्हणतायत, देवर्षी नारदा, अहो श्रीमद भागवताचा आपण पाठ करा. या भागवताच्या पाठानं हे दोघे ज्ञान आणि वैराग्य पुन्हा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होतील. या भागवताचा सप्ताह आपण करा. कारण भागवत हे एकमेव पुराण आहे जे पृथ्वीवरचं दैन्य दुःख पीडा दूर करू शकेल. आणि कलियुगामध्ये तो अत्यंत रामबाण उपाय आहे. नारदांना प्रश्न पडला की हा भागवत सप्ताह करणार कोण. म्हणजे त्यांना हा सगळा मुळात देवर्षी नारदांनीच व्यासांना चतुश्लोकी भागवत सांगितलंय, परंतु त्यांनाच आता असा संभ्रम पडला की म्हणजे नेमकं काय, सप्ताह विधी म्हणजे नेमकं काय. तेव्हा त्यांनी सनत कुमारांना विनंती केली आणि सनत कुमार स्वतः भागवत सप्ताहाचा विधी आणि त्याचा पाठ आता करतायत. गंगेच्या तीरावरती त्यांनी या पाठाला सुरुवात केली आणि योगायोग असा घडला की त्या भागवत श्रवणाकरता स्वतः भक्तिदेवी आणि तिची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य हे स्वतःच्या पायानं चालत त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी भगवंतांच्या नामाचा जयघोष झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. भक्तीला तिची मूळ अवस्था प्राप्त झालीच आणि त्याचबरोबर तिचे जे 2 पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य, यांना सुद्धा त्यांची जी पूर्वीची अवस्था होती ती प्राप्त झाली. आणि आता ही भक्तिदेवी देवर्षी नारदांना विचारते की नारदा, मला तुम्ही असं स्थान सांगा ज्या ठिकाणी मी या माझ्या 2 पुत्रांना घेऊन राहू शकेल. तेव्हा देवर्षी नारद तिला सांगतात, भक्तिदेवी, ह्या कलियुगामध्ये भक्तीला राहण्यासाठी योग्य, ज्ञानाला राहण्यासाठी योग्य आणि वैराग्याला राहण्यासाठी योग्य अशी एकमेव जागा ती म्हणजे भक्तांचं हृदय. हे भक्तिदेवी, आजपासून तू या भक्तांच्या हृदयामध्ये निवास कर. आणि त्या दिवसापासून भक्तिदेवी सर्व भक्तांच्या हृदयामध्ये निवास करतात. भागवतातल्या पुढील कथा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.